धान बोनस की राशि जारी होते ही राज्य के 1.5 लाख किसानों को राहत मिली है। अब जल्द ही यह राशि किसानों के खातों में जमा होगी, लेकिन महायुति में अब श्रेय को लेकर खींचतान शुरू हो गई है। एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल ने बोनस को लेकर अपनी वर्षों की मेहनत का हवाला देते हुए कहा कि ये किसानों की लगातार मांग थी, जिस पर वे वर्षों से काम कर रहे हैं। अब ये बोनस उसी का परिणाम है। श्रेयवादाचा विशेष कुठे आहे? महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता। आम्ही मागच्या निवडणुकीमध्येही आम्ही लोकांना वचननामामध्ये सांगितलं होतं आणि धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वर्षापासून मी सतत कार्यरत आहे आणि माझे प्रयत्न त्याच्यामुळे सुरुवातीला बोनस प्रति क्विंटल आम्ही देत होतो, त्याच्यानंतर हेक्टरी झाला आणि सुरळीत हा पैशाची जे जमा करायची प्रक्रिया है व्यवस्थित महाराष्ट्र शासनाकडून होत आहे। वहीं विधायक परिणय फूके ने कहा कि ये बोनस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के चुनावी वादे का हिस्सा था और उन्होंने वादा निभाया है। फूके ने इसके लिए फडणवीस को धन्यवाद किया। हाही अनेक दिवसापासून बोनसचा विषय अनेक दिवसापासून प्रलंबित होता। मागे निवडणुकी दरम्यान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तिरोड्याला आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आपली सरकार आली तर आम्ही यावर्षी बोनस देऊ आणि त्यानंतर काही दिवस याला लागले, काही अनेक विषय असतील त्यामुळे याला उशीर झाला, पण त्यांनी त्यांचा जो त्यांनी दिलेला शब्द तो पूर्ण केला आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो। इसके जवाब में प्रफुल्ल पटेल ने कटाक्ष करते हुए कहा कि गोंदिया भंडारा में कुछ छुटभइये नेता झूठी राजनीति कर रहे हैं। उन्होंने न तो किसानों के लिए कुछ किया और न ही बोनस के लिए प्रयास किया। अब सवाल उठ रहा है कि क्या ये नेता किसानों की बाकी समस्याओं पर भी ध्यान देंगे या सिर्फ श्रेय लेने के लिए आपस में ही एक दूसरे से भिड़ते नजर आएंगे। छोटा राजकारण करण्याची सवय आमच्या या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काही किरकोळ नेत्यांची आहे आणि कधी विकास केला नाही, कधी कुठलाही काम कोणाला मिळवून देण्याचं काम केलं नाही। आम्ही देणाऱ्यांनी 4 दिवस उशीर केला त्यामुळे त्याच्यावर राजकारण करतात। मिळवून देण्यासाठी कधी त्यांनी ना काम केलंय ना राजकारण केलंय।